आज आपण रसरशीत मावा न यूज करता गुलाबजामुन जे रेडीमेड प्रीमिक्स दुकानामध्ये विकत मिळतं त्या प्रीमिक्सपासून आपण टेस्टी असे रसरशीत गुलाबजामुन बनवणार आहोत। तर इथे मी त्यासाठी आपला जो प्रीमिक्स असते मार्केटमध्ये जे मिळतं दुकानामध्ये ते घेऊन आणलेलं आहे आणि ते प्रीमिक्स जे आहे ते मी दुधाच्या मदतीने इथे भिजवून घेतलेलं आहे। तर याच प्रकारे मी पुन्हा एक आणखी इथे गोळा तयार करून ठेवलेला आहे। तर इथे छोटा गोळा आपण तयार करून घेतो। तर त्यासाठी मी पूर्णपणे दुधाच्या मदतीने जो गोळा आहे तो छान इथे दुधाच्या मदतीने छान भिजवून घेतलेला आहे। जो गुलाबजामुनचा गोळा आहे तो छान सॉफ्ट मळून झाल्यानंतर मी काय केली, हाताला थोडंसं बटर नाही सॉरी तूप लावलेलं आहे। छान तूप छान हाताला स्मच केलेला आहे आणि तो जो तूप स्मच केलेला तूप आहे तो छान मी त्या गोळ्याला लावून घेतलेला आहे आणि त्याला छान एकजीव केलं। एकजीव झाल्यानंतर छान गोळ्याला जो तूप आहे लागल्यानंतर त्याला मी छान 1 ते 1.5 तास त्याला छान मी झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा हाताला थोडंसं तूप लावली आणि त्याला छान मळून घेतलं आणि त्यानंतर लांबट असे मी गोळे करून घेतलेले आहे। तर तुम्ही ऑप्शनल आहे, एकतर लांबट करा अदरवाईज तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा गोळे जे आहे तो तुम्ही राऊंड्समध्ये सुद्धा बनवू शकता। त्यात काय असं स्पेसिफिक असं शेपचं काही आहे नाही, तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही ते बनवू शकता। तर इथे मी जे आपले गोळा आहे त्या गोळ्यापासून छान असे लांबट असे, नेहमी आपण राऊंड बनवतो पण मला वाटलं की आता काहीतरी थोडे वेगळे बनवू म्हणून मी लांबट असे इथे तयार केलेले आहेत। त्यानंतर मोठा गंज घेतलेला आहे आणि त्यामध्ये 5 वाट्या साखर आणि सेम 5 वाटेच पाणी टाकून मी त्याला छान जे आहे ते आपण पाक करून घेणार आहोत। सारख्या प्रमाणामध्ये साखर आणि पाण्याचे प्रमाण जे आहे ते सारखे आहे। त्यानंतर आपण गॅस सुरू करून एकतारी पाक जो असतो तर एकतारी पाक आपल्याला आणून घ्यायचा आहे आणि एकतारी पाक आल्यानंतर तिथे वेलची पूड टाकायची, जायफळचं पावडर टाकायचं आणि छान त्याला शिजू द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं। तर इथे मी वेलची पूड टाकलेली आहे आणि थोडं जायफळसुद्धा इथे टाकलेलं आहे आणि त्यानंतर गॅस मी बंद करून घेतलं। तोपर्यंत आपला तेलही गरम झालेला आहे। तर इथे थोडंसं टाकून पाहिली आणि त्यानंतर आपला तेल गरम झालं त्यानंतर आपले जे गोळे आहेत ते सुद्धा इथे मी छान इथे कमी आचेवर, आपली फ्लेम जी आहे ती फुल नाही आहे, पूर्णपणे कमी आहे। तर कमी आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। जर आपण पूर्ण फ्लेम फुल केली तर वरून ते कलर येईल बट आतमध्ये ते कच्चे राहणार, म्हणून ते कमी फ्लेमवर आपल्याला हळूहळू ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि ते फ्राय झाले, काढून झाले की लगेच आपला जो गरम गरम पाक असते, खूप गरमही नसो, कोमट असा पाक पाहिजे असते, तर त्या पाकामध्ये ते जे आपले गुलाबजामुन आहे ते टाकून घ्यायचे। तर इथे आपले रसरशीत टेस्टी असे छान मुलायम असे गुलाबजामुन हे रेडी झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन आपले टेस्टी रसरशीत गुलाबजामुन रेडी आहेत, घरी नक्की ट्राय करा। असेच व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।